नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थातच आज सगळीकडे एकच चर्चा आहे की वाल्मिक कराड हा नंबर 1 चा आरोपी आहे. त्यामुळे कॉन्फिडेंटली त्याला शिक्षा ही होणारच आणि फाशीचीच शिक्षा होणार. कारण त्याच्या विरुद्ध जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे, मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचा देखील त्याच्यावर गुन्हा आहे. शिवाय या आरोपपत्रामध्ये जे काही 1400 पानांचं आरोपपत्र दाखल झालंय त्यामध्ये तर हा जो आरोपी आहे हा नंबर 1 चा आरोपी आहे असं देखील या ठिकाणी आरोपपत्रामध्ये क्लिअर झालंय. त्यामुळं आता कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराड सुटणार नाही, त्याचे चेले चपाटे सुटणार नाहीत एवढी खात्री आता या आरोपपत्राच्या माध्यमातून देण्यात येते. पण दुसरीकडे मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. म्हणजे वाल्मिक कराडचे चाहते आणि समर्थक यांच्या लेखी मात्र वाल्मिक कराड कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर येणार म्हणजे येणार अशा पद्धतीनं ते अक्षरशः स्वप्नात आहेत. आणि जो तो वेगवेगळ्या ग्रुपवरून रील्स करत सुटलाय की वाल्मिक अण्णा 5 मार्चला बाहेर येणार. त्या रील्सचं वाक्यच आहे ना, तेच वाक्य मी माझ्या लाईव्ह मध्ये घेतलंय. 5 मार्चला वाघ पिंजऱ्याबाहेर. पण याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. समर्थकांच्या रील्सना आरोपपत्रानं मारलं बुच. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थातच सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एकीकडे अख्खा महाराष्ट्र या वाल्मिक कराडनं जे काही कारनामे केले, 2.5 महिन्यातले त्याचे सगळे कच्चे चिट्टे बाहेर पडले. अशा वाल्मिक कराड बाबत इतकं काही अजूनही या चाहत्यांना आणि समर्थकांना असं वाटतंय की काही झालं तरी आमचा वाल्मिक अण्णा बाहेर येणार. आणि नुसता येणार नाही, त्यामध्ये त्यांनी बघा काय काय वेगवेगळे रील्सवर जी काही ठळक अक्षरामध्ये जी वाक्य लिहिली आहेत ना, ती पण ऐकण्याजोगी आहेत. त्यामध्ये काय म्हटलंय, पहिल्यांदा तर एका रीलवर एक वाक्य आहे, वाल्मिक कराड कमिंग सून. दुसरं वाक्य, लवकरच रॉयल एंट्री, 5 मार्चला वाघ पिंजऱ्याच्या बाहेर. तिसरं, 3 दिवस बाकी, आपला वाघ बाहेर येतोय, वाल्मिक अण्णा कराड. आता कसं शक्य आहे, मुळात ज्याच्यावर आरोपी क्रमांक 1 म्हणून आरोपपत्रात त्या ठिकाणी बुच मारलेला आहे, हा वाल्मिक कराड कसा काय बाहेर येईल? या वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा आहे, खुनाचा गुन्हा आहे, खंडणीचा गुन्हा आहे आणि आणखी बरेच, जसे मी काल तुम्हाला जंत्रीच त्याची वाचून दाखवली होती, भारतीय न्याय संहितेतील 15 गुन्हे, नंतर अर्थातच मकोका अंतर्गत 4 गुन्हे आणि अट्रॉसिटीचे 3, असे 17 आणि 3 म्हणजे 39, म्हणजे जवळपास 15 22 गुन्हे या वाल्मिक कराड त्याच्या चेले चपाट्यांवर दाखल आहेत. आता एवढे गुन्हे याच्यावर दाखल असताना देखील या सगळ्यांना असं वाटतंय की वाल्मिक कराड बाहेर येईल. आणि जे काय रील्स करत सुटलेत ना, एक एक म्हणजे भन्नाट रील्स आहेत. मग ते वाल्मिक कराडचे जे मागचे काही सगळे व्हिडिओज एकत्र करून त्यात त्याला वाघ काय बोलतायत, काय काय डायलॉग्स आहेत, ते डायलॉग्स तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत जे काही मी रील्स दाखवणार आहे. पण नंतर मी तुम्हाला बोलून पण दाखवणार आहे की त्याचे डायलॉग्स नेमके काय आहेत. या सगळ्या ह्याच्यातून या सगळ्यांना असं वाटतंय की काही झालं तरी 5 मार्चला आमचा अण्णा बाहेर येणार. अरे कसा बाहेर येईल? आरोपपत्रात बुच बसलंय ना त्याच्यावर. तुमचे सगळे रील्स आता ठेवा गुंडाळून, त्याचा काही उपयोग नाही. 12 मार्चला सुनावणी देखील सुरू होणार आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात देखील हे सुरू होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत वाल्मिक कराडनं जे काही गुन्हे केले त्याची सगळीच जंत्री या आरोपपत्रात मांडली गेलेली आहे. खरं तर 29 नोव्हेंबरला हा पट्ट्या ओपन झाला. सीसीटीव्ही फुटेजला आपण पाहिलं. सुनील केदू शिंदे यांना दिलेली धमकी नंतर आपल्याला सापडला थेट कुठे, अर्थातच खंडणीच्या गुन्ह्यात त्याच्या विरोधात दाखल झालेल्या त्या चार्जशीट मधल्या गुन्ह्यामध्ये जी नोंद होती केज पोलीस ठाण्यातली
सुनील केदू शिंदे यांनी दिलेली खंडणीची जी काही आहे FIR. आता सगळ्यात शेवटी ज्याचं नाव दाखल झालं तोच सगळ्यात पहिला आरोपी बनला आणि याच पहिल्या क्रमांकाच्या आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचे चाहते आणि समर्थक म्हणतायत काय नाही, वाल्मिक कराड बाहेर येणार, आमचा अण्णा बाहेर येणार, आमचा अण्णा सुटणार. अरे कसं शक्य आहे? कुठल्या जमान्यात वावरता तुम्ही? पाहूयात. पहिल्यांदा हा जो काही रियल कॉन्फिडन्स या सगळ्या समर्थकांकडे आलाय ना, रिअल मध्ये याचा काही उपयोग नाही. हा रिअल कॉन्फिडन्स खोटा आहे. रिअल काय आहे ना हे तुम्हाला निश्चितच ज्या दिवशी शिक्षा सुनावणी जाईल त्या दिवशीच कळेल. त्यामुळं या समर्थकांच्या या रील्स मधला कॉन्फिडन्स पहिल्यांदा आपण हे सगळे रील्स पाहूयात, मग चर्चा करूया. पाहिलात काय रिअल कॉन्फिडन्स आहे? म्हणजे फाशीचा दोर अगदी नरड्यापर्यंत आलाय, तरी सुद्धा याच्या समर्थकांना चाहत्यांना असं वाटतंय की आमचा अण्णा बाहेर येईल. अक्षरशः असे रील्स काय टाकलेले आहेत. मग त्यांनी त्याच्या आधीची जे काही त्याची हालचाल, मग मोबाईल कुठे कानाला लावतोय, मग कुठे आणखी कुणासोबत त्याचे काही वावरणारे फोटो व्हिडिओज, मग गाड्या एकमेकांच्या मागे पळतायत, असे काही फोटोज आणि व्हिडिओज दाखवलेत ना की जेणेकरून हा वाल्मिक अण्णा 5 तारखेला बाहेर येणार, जसं काही त्याचं स्वागतच करणार आहेत. अहो, ज्याच्या नरड्याजवळ फाशीचा दोर आलाय, ज्याला फाशीची शिक्षा होणार हे क्लिअर झालेलं आहे, अशा वाल्मिक कराड विरोधात जी काही सगळी आरोपांची जंत्री आलेली आहे त्याच वाल्मिक कराडचं समर्थन करताय तुम्ही. आणि नुसतं समर्थन करत नाहीये तर काय काय डायलॉग्स आहेत. आता याच्यातले डायलॉग्स तुम्हाला ऐकायला मिळाले नाहीत, ते मी तुम्हाला डायलॉग्स ऐकवतो, मग तुमच्या लक्षात येईल की काय काय बोललेत हे सगळे याचे समर्थक. जेल जाना हमारी ख्वाहिश नहीं थी, कैदी होना हमारी मन्नत नहीं थी, मजबूर कर दिया तुम जैसे लोगों ने, वरना हमें हाथ लगाने की कानून की भी हिम्मत नहीं थी. वाह, काय हिम्मत आहे. पुढे 3 दिवस बाकी, आपला वाघ बाहेर येतोय, वाल्मिक अण्णा कराड. कौन है यह आदमी, इसे ना पैसों की परवाह है ना पावर का खौफ.
आणि शेवटचा, तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं. हा, आता हा शेवटचा डायलॉग, याच्या आधी आपण त्यांचे निकटवर्तीय जे आहेत त्यांच्या कुठे ना कुठेतरी समर्थकांच्या सगळ्या फेसबुक पोस्टवर, रीलवर ऐकलेला होता. पण हे जे नवीन काही डायलॉग्स तयार करण्यात आलेत यांच्या या वाल्मिक कराडच्या चेल्या चपाट्यांकडून, समर्थकांकडून, चाहत्यांकडून, ते म्हणजे अरे कहना क्या चाहते हो असं म्हणायची वेळ आली. बघा तो डायलॉग, जेल जाना हमारी ख्वाहिश नहीं थी, कैदी होना हमारी मन्नत नहीं थी, मजबूर कर दिया तुम जैसे लोगों ने, वरना हमें हाथ लगाने की कानून की भी हिम्मत नहीं थी. अरे मैं स्वतःला समजतो कोण हा वाल्मिक कराड? मैं तुझे काय म्हणजे तो डायलॉग होता पूर्वी, काय कानून के हात लंबे होते हे जे आपण ऐकलंय, अशापेक्षाही तुझे हात लंबे आहेत असं म्हणायचं का? तुझ्या जवळ कधी कायदा पोहोचणार नाही का? आज नुसता कायदा पोहोचला नाही, आज तुला कुठं पोहोचवलाय? कोठडीत. मान्य आहे तुझी दहशत आहे, तुझ्याकडे काही थोडीफार अजून तरी जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट घेतली, मान्य आहे. त्या दिवशी ज्या काही ट्रीटमेंट मिळाल्या त्याचे लगेच व्हिडिओ देखील, सीसीटीव्ही देखील डिलीट झाले. पण हे कुठपर्यंत चालेल? खटला जोपर्यंत चालत नाही व तोपर्यंत, ज्या दिवशी खटल्याची सुनावणी सुरू होईल, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला जाईल आणि मग एक एक दोष, आरोप सगळे बाहेर पडतील ना, तेव्हा वाल्मिक कराड तुला फक्त दिसेल तो फाशीचा दोर. फाशीचा दोर फक्त तुझ्यात आणि त्या दोरामध्ये काहीसा अंतर उरलंय. आणि तो नरड्याजवळ येईल ना, तेव्हा आठवेल की कशा पद्धतीचे गुन्हे केले, कशी दहशत बसवली, कशी खंडणी गोळा केली, कसं कुणाचं अपहरण करून त्याला हाल हाल करून मारलं, कसा कट रचला, कशा जमिनी बळकावल्या, कशी प्रॉपर्टी दुसऱ्याची आपल्या नावावर करून घेतली. हे सगळे आरोप ज्या दिवशी नजरेसमोर येतील ना, तेव्हा कळेल की काय केलंय ते. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की जे काही चेले चपाटे आता तुझे काही जे काही गुणगान गातायत, वाघ येणार आहे, वाघ, अरे वाघ कसला? पिंजऱ्यात बसलाय, 18 तारखेला पळून म्हणजे फरार झालेला 18 दिवस. तू आठवतंय का? ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली ना, त्याच्यानंतर 2 दिवसांनी परळी सोडलं आणि तिथून मग कुठं मध्य प्रदेश अभयारण्यात, तिथून कुठं आणखी काही महाकालेश्वर मंदिराचं दर्शन, अक्कलकोट दर्शन, नंतर त्या दिंडोरीच्या सेवा समर्थ केंद्रामध्ये सगळं फिरून मग परत बीड मध्ये, मग ह्याच्याकडे थांब, त्याच्याकडे थांब, मग सगळं काय बाकीचे उद्योग करून बघ, सेटलमेंट करून बघ, आणि मग शरण आला. तू काय एवढा बोंबलत फिरत होता बाबा? 18-19 दिवस काय लागले? बर एवढं करून शरण आला आणि परत वर तोंड करून काय, मी शरण आलेलो आहे, मी काय अंतरिम जामीन घेऊ शकलो असतो? संतोष देशमुखांच्या खुनाचा माझ्याशी काय संबंध? खंडणीचा माझा काय संबंध? मी तो ओळखत पण नाही. तुझ्या घरचे तर पार अगदी आंदोलन करत होते, आता कोर्टात आणला आणि आता सगळ्यांना वाटलं जामीन होणार वाल्मिक कराडचा, काय सगळे खुश. काय झालं? मकोका लागला. मग तुझ्या चेल्या चपाट्यांनी, समर्थकांनी कुठं व्यापारींना दहशत माजवून, व्यापाऱ्यांना धमक्या देऊन दुकानं बंद कर, पेठा बंद कर, कुठं टाकीवर चढ, कुठं अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न कर, काय काय केलं. काय झालं? जो मकोका लागला ना, तिथून कोठडीतच, कोठडीत, दुसरं काय नाही वाट्याला. आणि एवढं करून तरी सुद्धा अजून समर्थक म्हणतात कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक अण्णा बाहेर येणार म्हणून. अरे कुठली परिस्थिती आहे अशी? कोण सोडवणार आहे? अरे प्रश्न हा होता, ज्या संतोष देशमुखानं ज्या गावाला आपल्या रोजगार मिळवून देण्यासाठी त्या मस्साजोग कंपनी मध्ये जी काय आली होती हवादा कंपनी, तिच्याकडं तिला जी काय हवी ती मदत केली. एनओसी घेऊन दे, जमिनी शेतकऱ्यांच्या चांगल्या पद्धतीने भाडेतत्वावर त्यांनाही 4 पैसे मिळतील म्हणून, किंवा गावातल्या लोकांना, बेरोजगारांना रोजगार मिळेल, यासाठी सगळे प्रयत्न केले. पण एवढे सगळे प्रयत्न तुला बघवेन असे झाले, तुझ्या त्या सगळ्या चेल्या चपाट्यांना, तो विष्णू चाटे, तो सुदर्शन घुले, प्रतीक घुले,
नंतर तो सुधीर सांगळे, महेश केदार, तो जयराम चाटे आणि तो कृष्णा आंधळे, तुम्ही सगळ्यांना बघवलं नाही ते. अरे तिथं सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस ती पण दुसऱ्या ठिकाणच्या माणसाला लावून दिली तुम्ही. मस्साजोगच्या सरपंचांनी म्हणजे संतोष देशमुखांनी फक्त गावाला रोजगार मिळावा एवढीच अपेक्षा व्यक्त केली होती. फक्त रोजगार, आमच्या बेरोजगार तरुणांना रोजगार द्या, बाकी काय अपेक्षा नव्हती त्यांची. ती पण गावासाठी, स्वतःसाठी तर काहीच नाही. 17 पुरस्कार मिळून दिलेत गावाला. आणि एवढं सगळं चांगलं काम करणाऱ्या सेवाभावी वृत्तीच्या सरपंचाला ते खंडणीमध्ये अडथळा ठरतोय म्हणून कट रचून मारला. अरे हे काय आहे? ही वाघाची लक्षणं नाहीत. वाघाची लक्षणं आहेत की शेर जंगल में अकेला घुमता है. हे सगळे सुवर घेऊन फिरला ना देशमुखांना मारायला. 1-2 नाही, इतकी सगळी गँग गोळा केली. किती टोळ्या. जाईल तिथं दहशत. बीड मध्ये दहशत, धारूर मध्ये दहशत, केज मध्ये दहशत, अंबेजोगाई दहशत, परळीत तर दहशत आहेच. जाईल तिथं बीड परळी कुठं, मस्साजोग कुठं, 70 किलोमीटर. काय घेणं देणं. आणि त्या सुदर्शन गुन्हेला परत वरनं फोन करून सांगतोय तू काय की आड आला तर आडवा करा, आड येणाऱ्यांना भिकेला लावू, नाहीतर उद्या आपल्याला कुठली कंपनी खंडणी देणार नाही. विष्णू चाट्याला भेटा, कामाला लागा. अरे कोण तू? तुझे सगळे समर्थक चेले चपाटे हे सगळे जे एकत्र येऊन जो कट रचला, शेवटी बिंग फुटलंच ना. याच्या आधीचे गुन्हे पचले पण नंतर काय झालं? फुटलं बिंग. कोण आहे आता मदतीला? आम्ही ऐकले पुराणात वाल्याचा वाल्मिकी झालेला, इथं वाल्मिकचा वाल्या झाला. कोण आहे आता वाली? कोण उरलं? कुठे आहेत जवळचे सगळे? कोण नाही. परत ना घरातलं कुणी बाहेर आलं रस्त्यावर आंदोलन करायला, ना आई ना पत्नी ना मुलं, कोणी नाही आलं. जसे कारनामे उघड होत गेले ना, एकही रस्त्यावर आला नाही ना, उतरला नाही, कोणी आवाज नाही केला. सगळेच जण शांत बसले. सगळ्यांना कळून आलं की हे सगळं जे काय आहे ना, हे या वाल्मिक कराडनं केलंय. केवढी दहशत त्या परळीत. राख उचलायची आम्हीच आणि राखेत घालायचं आम्हीच. वाळू उचलायची आम्हीच आणि वाळूत घालायचं पण आम्हीच. पोलीस एका खिशात, प्रशासन एका खिशात, वरनी गमजा, हातात दोरे गंडे. आणि उगाचच मी महादेवाचा भक्त, शिवकालाचा भक्त. अरे भक्त असा नसतो. म्हणजे दाखवायचं एक आणि करायचं एक. कुठली एखादी कंपनी आली रे आली की पहिला डल्ला वाल्मिक कराडचा. तो काय संवाद झाला ना सुनील केंदू शिंदे आणि वाल्मिक कराड, हा संवाद मी दुपारच्या लाईव्ह मध्ये ऐकवला होताच तुम्हाला. हो अण्णा, हो अण्णा, नाही अण्णा, बरं अण्णा, बर करतो अण्णा. अरे एवढी दहशत. 29 नोव्हेंबरला धमकी दिली होती तू सुनील केंदू शिंदेला आणि ती धमकीची फिर्याद नोंदवायला उजाडली किती तारीख? 11 डिसेंबर. तोपर्यंत संतोष देशमुख यांचा हक्कानाक जीव गेला होता. सगळीकडे व्हायरल झालेत ते फोटो, कसा मारलाय. आणि परत ते फोटो, ते व्हिडिओ व्हायरल केलेत. बघितले असशील तू पण. आणि कटच रचला ना, शिजला तुझ्याकडं, तुझ्या डोक्यात. आणि अंमलात आणला ह्या सगळ्यांनी. बर नुसता शिजला नाही, तो कट शिजवताना पण यांनी गावरान चिकन शिजवून खाल्लंय. त्या तिरंगा हॉटेलवर नांदूर फाट्याच्या सगळं सीसीटीव्ही दिसतंय तिथं. विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि आणखी एक गोपनीय साक्षीदार, ज्यानं तू काही चाटेला निरोप दिला तो बरोबर ऐकला. काय झालं, काय मिळालं? पुण्यात प्रॉपर्टी, पिंपरी चिंचवड मध्ये प्रॉपर्टी, आणखी कुठं भलतीकडे प्रॉपर्टी. काय मिळालं एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी गोळ्या करून? हाताशी काय लागलं? बेड्या, कोठडी आणि नंतर फाशीचा दोर. याच्या पलीकडे काही नाही.
अरे ज्यांना मारायला पाठवलं ना त्यांनाही पश्चाताप नाही, आणि ज्यांनी कट रचला त्याला तर अजिबातच नाही. जेलमध्ये राहून सुद्धा व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट. आता मिळाली का नाही मिळाली ही शंका उपस्थित करायला अख्खा महाराष्ट्र चर्चा करत असतानाच करुणा मुंडेंनी बॉम्ब फोडला. काय? त्या जेव्हा बीडमध्ये 16 दिवस तुरुंगात होत्या, ते पण तुमच्याच कारनाम्यामुळं त्या तुरुंगात होत्या. त्यांच्या गाडीत तुमच्याच माणसांनी पिस्तूल ठेवली आणि त्यांना त्या ठिकाणी बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी तुरुंगात टाकलं. काय केलं त्यांनी? काय बॉम्ब फोडला माहितीये? हो, वाल्मिकांना 100% व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली असणार, कारण मी होते ना जेलमध्ये. 16 दिवस होते. मला माझा नवरा फोन करायचा, अर्धा तास बोलायचा. आता नवरा कोण, बोलायची गरज आहे का? नुसता बोलायचा नाही, हॉटेल 5 स्टार हॉटेल मधून जेवण पाठवलंय ते खा हे पण सांगायचा. म्हणजे फोन पण करता येतो जेलमध्ये असला तरी, 5 स्टारचं जेवण पण खाता येतं जेलमध्ये असलं तरी. मग बायकोला पुरवलंय हे तर अत्यंत जवळचं निकटवर्तीय. कुठे रहतीये? ज्याच्याशिवाय आमच्या धनुभाऊचं पानही हलत नाही असे वाल्मिक कराड हे वाक्य अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलंय. मग एवढी जवळीक तुमची, मग जेलमध्ये का नाही जाणार फोन? जेलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सच्या नावाखाली का नाही भेटणार नातेवाईकांना? जेलमध्ये का नाही जाणार आणखी बाकीचं सगळं जेवण बिवण? जेलमध्ये का नाही जाणार मोठमोठ्या बॅगां त्यातलं साहित्य? सगळंच जाणार की. करुणा मुंडेंनी तर स्पष्टच सांगितलं, मला येत होतं तर त्याला का नाही जाणार? त्याला का नाही जाणार? मिळणारच. आणि आता नंतर काय केलं? सगळे जे काही पुरावे आहेत सीसीटीव्हीच डिलीट. अरे किती जायची वेळ झाली आता आपली. 130(1) फाशी, 140(1) 10 वर्षे कारावास. स्पष्ट आहे. मकोका 3(1) रोमन आकडा 1 संघटित गुन्ह्यामुळे मृत्यू झाला असेल तर फाशी किंवा जन्म कारावास, जन्मठेप. 103(1) पूर्व नियोजित कट रचून हत्या करणे, फाशी, जन्मठेप. 140(1) खून करण्याच्या उद्देशानं किंवा खंडणीसाठी अपहरण करणे, 10 वर्ष सक्षम कारावास किंवा जन्मठेप. सगळीकडे मेक आहे, मेक अशी लावून बसवली. आणि काय करतात हे रील? अरे रिअल मध्ये या. रील REEL काय उपयोग नाही, REAL. आता रिअल मध्ये जगा. गेला वाल्मिकांना, आता नाही वाचत. वाघ बाहेर येणार आहे. मग वाघाला पिंजऱ्यात जायला कोणी सांगितलेलं? बर आपोआप येणार का वाघ पिंजऱ्यातनं बाहेर? त्याला आपोआप पण नाही टाकला, त्याला धरून पकडून टाकलाय. शरण आला म्हणे. अरे शरण आला नाही, दॅट इज द प्लॅनिंग, टोटली प्लॅनिंग. दिस इज अ क्रिमिनल मास्टर माइंड who is involved in this murder and kidnapping also. Criminal conspirator, main criminal conspirator वाल्मिक कराड. 1 नंबरचा आरोपी 5 तारखेला सुटणार आहे. अरे आरोप पत्रात बुच मारले, बुच. असं बुच मारलंय ना, सगळे रिअल मध्ये बंद होतील आता. काही नाही सापडायचं त्यातनं, काही सापडणार नाही. तुम्ही फक्त तेवढंच बघत आलाय, अण्णा येणार, अण्णा जाणार. काय तुमचा तो डायलॉग? 3 दिवस बाकी आपला वाघ येतोय. 5 मार्च, ठीक आहे, महाराष्ट्र बघणार आहे. 4 तारीख 5 तारीख आलेली आहे, बघूया 5 तारखेला वाल्मिक कराड बाहेर येतोय का? काय डायलॉग आहे? कौन है यह आदमी, इसे ना पैसों की परवाह है ना पावर का खौफ. अरे कसा असेल? पैशाची तर परवाच नव्हतीच. इतका पैसा, खंडणीतनं पैसा, अपहरणातनं पैसा, जमिनीतनं पैसा, लुबाडून पैसा, हाणामाऱ्या करून पैसा, पैसाच पैसा. कच्चा चिट्टा काढला ना सुरेश धस यांनी.
कृषी साहित्य खरेदी, त्यात पण तज्ञ समितीवर, आणि त्या तज्ञांमध्ये हा तज्ञ. बदली, पदोन्नती, अरे काय रेट कार्ड, हे सगळं अंमलात कोण आणायचं? त्यावेळी सुरेश दसांचं एक वाक्य आहे, केवळ मुंडेंनी प्रतिमा म्हणजे पालकमंत्रीपद भाड्यानं नव्हतं दिलं वाल्मिक अण्णाला, त्या वाल्मिक कराडला. कृषी मंत्रीपद पण भाड्यानं दिलं. फार ठाण्यापर्यंत लिंक. बीड समजू शकतो, बीड कुठं, ठाणा कुठं, म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे ठाणं मांडलं होतं यांनी. बीडचे पोलीस स्टेशन खिशात, केजचं पोलीस स्टेशन खिशात, आंबेजोगाईचं पोलीस स्टेशन खिशात, धारूरचं पोलीस स्टेशन खिशात, अख्खा जिल्हाच यांच्या खिशात, आणि जिल्ह्यातली सगळी संपत्ती यांच्या घशात. अहो कशात कशात नव्हता वाल्मिक कराड, कशा कशात नव्हता. सगळीकडे राखेत वाल्मिक कराड, वाळूत वाल्मिक कराड, जमिनीत वाल्मिक कराड, अपहरणात वाल्मिक कराड, खंडणीत वाल्मिक कराड, हत्येच्या प्रयत्नात वाल्मिक कराड, हत्येत वाल्मिक कराड. या भाषेवरनच कळतंय ना. आड आला की आडवा करा. आणखी काय वाक्य माहितीये? विष्णू चाटेला निरोप दिला होता, जो निरोप त्या चाटेनी सुदर्शन घुलेला दिला होता. तो निरोप काय होता? आता जो आड येईल आणि जो आपल्या आड आलाय त्याला धडा शिकवा, आणि आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्याचा परिणाम काय होतो याचा संदेश द्या. हा असला संदेश, हा असला संदेश. अरे एखाद्या निशस्त्र माणसाला, एखाद्या सेवाभावी वृत्तीच्या माणसाला, एखाद्या कुटुंब प्रमुखाला, एखाद्या संपूर्ण गावचा कारभार पाहणाऱ्या माणसाला असा मारलात तुम्ही. 15 व्हिडिओ काढलेत, 8 फोटो, नाचत हसत खिदळत एन्जॉय केली त्याची हत्या. ब्रुटल मर्डर स्पष्ट लिहिलंय कलम 103(1). पूर्वनियोजित हत्या, आणि ती जर क्रूर पद्धतीने केली असेल तर फाशीचा हँग टिल डेथ, मरेपर्यंत फाशी. काय केलं तुम्ही? कोणी शर्ट काढतंय, कोणी पॅन्ट काढतंय, कोणी लघुशंका करतंय छाताडावर बसून, कोणी पायपानं ठोकतंय, कोणी क्लच वायरनं टोचतंय, कोणी फायटरनं मारतंय, कोणी कोयत्यानं कापतंय. अरे माणसं म्हणून घेण्याची पात्रता नाही तुमच्याकडे. दानव आहात तुम्ही, असुर आहात. असुरांना सुद्धा लाजवाल तुम्ही. जे आपण बघितले त्रेतायुगात, कृतयुगात जे काही असुर होते महाभारतात रामायणाच्या काळामधले, कशा असायचे, हा 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 हसा बिसायचे आणि मारायचे, तसेच आहात तुम्ही. तोच गुण आहे तुमच्यात. नुसतं वाल्मिक नाव रे, बाकी काय नाही. सगळी कृत्य त्या वाल्याची होती. तुला भेटलाच नाही गुरु कुठला. वाल्मिकचा वाल्मिक राहणारा गुरु तुला भेटलाच नाही. तुला वाल्मिकचा वाल्या करणारा गुरु भेटला, आणि तिथं संपला तू. आणि तू एकटा नाही संपला बाबा, तू बऱ्याच जणांना घेऊन गेला. आत 1-2 जण नाही नेली ना तू. किती गेली आता तुझ्यासोबत? तुझ्यासोबत आत किती गेली? 7 जण तर आहेतच तुझ्या सकट. 8वा फिरतोय बोंबलत बाहेर, त्याचं नाव कृष्णा. अरे काय कृष्णा, नाव जर तुमची एकेकाची बघितली ना हसायला येतं. एक कृष्ण, एक विष्णू, एक वाल्मिक, एक सुधीर, एक महेश, एक प्रतीक, एक जयराम. वाह काही नाव आहेत. अरे नावाला तर बट्ट्या लावल्याच तुम्ही, पण पुढच्या पिढ्याने पिढ्या लक्षात ठेवतील. यांची तर काही लग्न झालीत, काही जणांची काही झाली नसतील. हे तर असेच झाले ना, असेच मोक्कार गेले. मोक्कारच यांचा ग्रुपच मोक्कारपंथी, बाकी ग्रुप कुठला यांचा? म्हणून या वाल्म्या कराडचं जे समर्थन करत बसलेत ना, वेळी सुधरा. चेले चपाटे चाहते समर्थक सुधरा. अरे कुठे याच्या नादी लागताय? सुटलात तुम्ही स्वतःला असं समजा. बंद करा ते रील बिल करणं याच्यावर.
आता नाही बाहेर येत तो. आणि त्यांनी जे उद्योग केले ना, ते उद्योग इतिहासात पुढं, म्हणजे आपण पुढे गेल्यानंतर जो काही इतिहास असेल मागचा, ते वाल्मिक करारचे काळे उद्योग म्हणून नोंदला जाईल. आणि त्याचे काळे उद्योग म्हणजे राखेत बरबटलेले हात, वाळूत भिजलेले हात, जमिनी बळकावणारे हात, प्रॉपर्ट्या नावावर करणारे हात आणि माणसाला मारून रक्ताने बरबटलेले हात, बाकी काही नाही. ही विकृती प्रवृत्ती, खल प्रवृत्ती, बाकी काय नाही. काय मारलाय त्याला हो तुम्ही. म्हणजे किमान त्या ज्या ग्रुपवर टाकला ना, त्या कृष्णा आंधळेचा ग्रुप होता मोकारपंथी, आणि त्याच्यावर 5-6 जण बघतायत. परत फोटो बघा, कुणी पॅन्ट काढतंय, कुणी शर्ट काढतंय, निर्वस्त्र केलंय आणि वर्ण मारताय त्याला परत. अरे पाणी मागतंय ते पण पाजाय दिलं नाही तुम्ही. अहो कुठून तुमच्यात ही अवदसा घुसली. एखाद्याला इतक्या निर्दयपणे, इतक्या क्रूरतेने मारू शकता आणि मारून सुद्धा पश्चाताप नाही. एन्जॉय, खून एन्जॉय केलं तुम्ही, हसत खिदळत नाचत गोल रिंगण धरत. काय नाचत होते, काय हसत होते, काय खिदळत होते. हे बाकीचे कुठे आहेत. गोट्या गित्ते, कैलास फड, निखिल फड, कुठे आहेत ते सगळे. याच्या जेवर उड्या मारत होते ना. हवेत बार काढ, कुठं काय कर. तर शिवलिंग मोराळे अण्णाला सोडायला आलेला. अरे नुसता अण्णा शब्द मागे लावून होत नाही. अण्णा या शब्दाचा अर्थ मोठा भाऊ, संरक्षण करणारा भाऊ. काय संरक्षण केलं बीडच्या सर्वसामान्य जनतेचं. अरे लुटलं, खाल्लं, घर भरलं स्वतःच. पुणेकरांची प्रॉपर्टी आमच्या पुण्यात एवढी नसेल तेवढी तुझी प्रॉपर्टी आमच्या पुण्यात आहे. हडपसर सारख्या अमनोरा ठिकाणी प्रॉपर्टी, पिंपरी चिंचवड काळेवाडी ठिकाणी प्रॉपर्टी. अरे ते जाऊ देत, फर्ग्युसन रोड, त्या रोडवर पण प्रॉपर्टी. अरे कुठनं आणला एवढा पैसा. ते कोणते यंत्र, काय ऊस तोडणी यंत्र, हार्वेस्टर, काय मालक शेतकरी 8-8 लाख. कोण सोनं गहाण ठेवतंय, कोण आणखी काय घर गहाण ठेवतंय, कोण मंगळसूत्र मोडतंय बायकोचं, कोण आणखी दागिने मोडतंय, कोणी व्याजानं घेतय. त्यातनं पैसे गोळा करून तुझ्या घशात घातले. पोत्या पोत्यानं रे, गोण्या गोण्या गोळा करून घातले. कशासाठी. जाऊ दे 36 लाख अनुदान मिळतंय, फेडू कसं तरी. काय झालं, कुठे गेले पैसे. 101 × 8 कुठे गेले. कोट्यवधी रुपयाची माया जमवली नुसत्या त्या एका त्या हार्वेस्टर यंत्र देतो म्हणून. कोणाच्या जीवावर. राजकीयवरच हसत असल्या आहे शक्य. तू कोण मंत्री आहे का आमदार आहे का खासदार आहे. कोण आहे. कोण हु इज वाल्मिक कराड. कोण आहे वाल्मिक कराड. काय पद आहे तुझ्याकडे. कुठलं संविधानिक पद होतं. कुणाच्या जीवावर एवढे सगळे उद्योग केले. गरीब बिचारे सगळे गावला की कुठला, गावला की कुठला. नुसत्या टोळ्या बनवल्या. त्या ऊस तोड कामगार जे आहेत त्या टोळ्या बिचारा कष्ट करून खाणारी माणसं ती. त्यात पण कुणाला तरी काय कमी जास्त पैसे लागले तर एखाद्याने उचल घेतली आणि ती परत दिली नाही तर त्यालाही उचलायचा, बदडायचा, मारायचा. आणि मारायला कोण हाईतच. सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, सुदर्शन गुल्हे. काय नाव सुदर्शन. त्याचं एक नाव आहे आणखी, ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन. अरे कशाला रे एवढी चांगली नावं आणि कृत्य काय. काय मिळवलं तुम्ही आणि काय पदरात पडलं तुमच्या. आणि तरी अजून ही मोकार गँग. वाल्मिक अण्णा बाहेर येणार, वाल्मिक अण्णा बाहेर येणार. अरे कुठनं बाहेर येणार. काय गुहेत ना, गुहेत गेलाय का तो. आराम करतोय तिकडे गुहेत. आता बाहेर नाही, आता थेट फासावर. ते डायलॉग ऐकूनच ना, म्हणजे मला तर ते सारखे डायलॉगच म्हणजे आहे. तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की. अरे तुला बदनाम करायचंय. अरे तुझ्यामुळे तर अख्खं बीड बदनाम झालं. अरे कधी कुणाला माहित नव्हतं रे बीड.
बीड माहित होतं संतांची भूमी म्हणून, बीड माहित होतं उत्तम महापुरुषांची भूमी म्हणून, बीड माहित होतं गोपीनाथ मुंडेंनी केलेल्या राजकारणाची आणि समाजकारणाची ओळख म्हणून. पण आज बीड लोकांपर्यंत बीडची ओळख पोहोचली ना, ती तुझ्या गुन्हेगारी कृत्यांची. त्याच्यामुळं बिहारमध्ये पण बी आणि बीड मध्ये पण बी. अगदी बिहारच्या रांगेत बसून टाकलं बीडला आणि परत वरती म्हणतोय लाख करो कोशिश तुम हमें बदनाम करने की. काय बदनाम करायचं, स्वतःच बदनाम. तुझ्यामुळे बदनाम झालं बीड. या सगळ्या चेल्या चपाट्यांना घेऊन जो कारभार रचला ना तिथं तू, खंडण्यान, अपहरण, हत्येचा प्रयत्न, मारहाण, याला उचल त्याला उचल, त्याला आत घाल ह्याला आत टाक, खोट्या केसेस कर, याला मार त्याला मार. काय मध्ये बातमी बजरंग बाप्पांनी दिलेली आहे, 106 का 109 डेड बॉड्या गायब आहेत, माहितच नाही कुठे कोण आहे. महादेव मुंडे अजून पत्ता लागेना, 16 महिने लोटले, कुणी मारलं हेच माहित नाही, हेच माहित नाही. अहो काय म्हणजे प्रश्नच पडलाय मला तर हा. 16 महिन्यांपूर्वी एक माणूस मारला जातो, पण त्या 16 महिन्यांनंतर सुद्धा कुणी मारलाय हेच माहित नाही. काय डोंबलाचा तपास चालू आहे तिथं. मग तिथेही एक कमिटी, मग आता तर अगदी पार ज्ञानेश्वरी मुंडे जेव्हा त्यांच्या पत्नी बसल्यानं उपोषणाला, तेव्हा यांना जाग आली एका महिन्यात आरोपी हजर करतो म्हणून. 16 महिन्यात नाही केली तुम्ही. त्या बापू आंधळीची केस वेगळीच, त्यात पण वाल्मिक अण्णा नाव आहेच, जाईल तिथं आहेच. परळीतले 10 गुन्हे वेगळेच, त्याचा तर उल्लेखच नाही कुठं. ही एवढी सगळी माया संपत्ती, हे एवढं सगळं कमवलं, मिळालं काय बाबा? काय हाताला काय लागलं? एवढ्या सगळ्या या आतापर्यंतच्या ज्या काही तू माया प्रॉपर्ट्या जमवल्या, काय हाताला लागलं? हडपसर मध्ये तुझी प्रॉपर्टी आहे, कोण राहतंय तिथं? त्या काळेवाडीत प्रॉपर्टी आहे, कोण राहतंय तिथं? फर्ग्युसन च्या रोडवर प्रॉपर्टी आहे, कोण राहतंय तिथं? या जमिनी बिबिनी आहेत, काय कुठं काय करायचं काय तुला? हा, नुसतं वडलंय, नावच अण्णा. अण्णा, फक्त अण्णा. अण्णा या शब्दाचा अर्थ मोठा भाऊ, संरक्षण करणारा भाऊ, समाजाचं संरक्षण करणारा भाऊ, नातेवाईकांचं संरक्षण करणारा भाऊ, सर्वसामान्य जनतेचं संरक्षण करणारा भाऊ. अरे बट्ट्या लावल्या तर तुझ्या शब्दाला. अण्णा शब्द शोभतो कुठं माहितीये काय? कुठे शोभतो बघा, मोठमोठी नावं घेतलीत आपण, त्यांच्या मागे अण्णा शब्द असतो, जो पाठीराखा असतो. तू कसला पाठीराखा रे? अरे पाठ डाकून हाणून मारलंस, कट रचला मारला दुसऱ्याकडनं, आणि परत वरती म्हणतोय क्लिप मधून माझा काहीच संबंध नाही. आता कसा काही संबंध निघाला सगळा? फोनवर बोलतोय तूच, धमकी देतोय तूच, सुदर्शन घुलेला निरोप देतोय तूच, विष्णू चाट्याला कसा मारायचं सांगतोय तूच, आणि एवढं करून परत वरती पावशा टाकतोय. नाही 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 नाही, माझा काही संबंध नाहीये, अंतरिम जामीन मी घेऊ शकलो असतो, अँटिसिपेटरी बेल घेऊ शकलो असतो, पण मी स्वतःहून शरण येतोय. शरण यायला तुला काय, अरे बीड पासून चालत जरी आला असत ना पुण्यात, बीडवरनं, तरी तरी 1-1.5 दिवसात तर सहज पोहोचला असतो, चालत आला असता तरी. 18 दिवस लागले का तुला इथे यायला? बीड व्हाया मध्य प्रदेश, परत बीड, परत पुणे. हा कुठला मार्ग आहे? कुठला मार्ग आहे हा? काय त्या गावात तुझं ते गाव आणि ती माणसं त्या दिवशी बला मकोका लागल्यावर काय गोंधळ, काय कुणाच्या अंगात येतंय, कोण रडतंय, कोण ऊर बडवून घेतोय, कोण जमिनीवर आपटून घेतोय. कोण आलं आता सोबतीला? ती पुराणातली गोष्ट फार महत्वाची आहे. जेव्हा वाल्या सगळं करून येतो, लूट मार, याला मार त्याला मार, दागिने लूट, पैसे लूट, रांजण भरतात पापाची. तरी विचारतो तो घरच्यांना, माझ्या या पापात तुम्ही सहभागी आहे का? सगळे हातवर करतात. काय झालं आता? कुणासाठी कमवलं एवढं सगळं? वाल्याच राहिला रे बाबा. तू वाल्याच राहिला. वाल्मिक नुसतं नाव होतं, तू वाल्याच होता.
आणि या तुझ्या गुणांमुळे ना किती जण गेली घरदार सोडून. त्या सुरेश धस सांगतायत 500 कुटुंब तर त्या परळीतनं गेली, कितीतरी व्यापारी घरदार सोडून गेले. नको रे बाबा ही दहशत, त्यापेक्षा गाव सोडून गेलेलं बरं. घरदार तिथं सोडून गेली. कुणासाठी हे सगळं? आणि अजूनही तुझ्या त्या चेल्या चपाट्यांची समर्थकांची आणि चाहत्यांची तुला हा काय 3 दिवस बाकी, वाघ पिंजऱ्यातून बाहेर येतोय, वाल्मिक अण्णा कराड. अरे कसला वाघ, कुठला वाघ? असा वाघ बाहेर येतो का कधी? अरे आतापर्यंत जे काही तू सगळं केलंस ना ते बाहेर आलं, त्याच्या पुढे काय नाही झालं. आणि हे सगळं बाहेर आलं ना कधी ना कधीतरी जे काही केलं ना माग सगळी काळी कर्म ती एकाच दिवशी बाहेर पडली, एकाच दिवशी बाहेर आली सगळी. आणि आरोप पात्रांतर बुचच मारलं, असं बुच मारलं ना की परत आता ते बुच निघू शकत नाही. 1-2 नाही बुच मारलीत, या हातभर कलम आहेत. 103 1, 140 1, 126 2, 324 4, 189 2, 191 2, 190, 61 2, 238, 3 5, 308 3, 308 4, 333, 198 1, 115 2, 351 2, 351 3, मकोका अंतर्गत 3 1 रोमन आकडा 1, 3 1 रोमन आकडा 2, 3 2, 3 4 आणि अॅट्रॉसिटीचे वेगळेच 3 1 RS 3 2 VA. एवढी कलमात एवढी बुच मारून ठेवली. एकट्यावर नाही, सगळी संघटित जी काही तुझी गँग आहे ना ती. मोठा कट शिजवलात तुम्ही. अरे हक्कनाक मारला रे, जीव घेतलात त्याचा. आणि जीव घेताना व्हिडिओ काढता परत आणि परत दाखवला जातो. पण कुठं ना कुठेतरी सगळं बिंग फुटताच. ते म्हणतात ना भगवान के दे घर में देर है अंधेर नहीं है. अंधेर नगरीचा राजा होता तू, त्याच्याकडे काय नाही, भिकारी झाला आता. वाढलेली दाढी पिकलेले केस, काय फिरायचा मोठ्या थाटात. रील बघितल्यावर कळतं ना ते, बघताय तुम्ही काय थाट, काय माच, काय बाब, काय धाक. हा आता काय झालं, सगळं बाजूला पडलं, सगळं गेलं, शिल्लक काहीच नाही राहिलं. तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं. दुगनी रफ्तार, दुगनी रफ्तार विकला तू पासून दूर कोठडीत म्हणून, आई वडिलांपासून पत्नीपासून दूर म्हणून. अरे काय सांगतो तू, विखुरले तर तुझ्यामुळे. सगळी कुटुंब गेली सोडून. संतोष देशमुख यांच्या संपूर्ण घराण्याला उघड्यावर आणलं तू, पोरं उघड्यावर पडली. अरे वाटलं नाही का रे एकदा तरी वाल्मिक अण्णा, तुला वाल्मिक कराड अण्णा बोलतात तुला. संतोष देशमुख तुझं वय केवढा फरक आहे रे बाबा. अरे याला मार 4 पैशासाठी त्या बिचाऱ्याची पोरं रे उघड्यावर येतील. एवढा तरी विचार करायचो. आता स्वतःला पोर आहेत ना, स्वतःला बायको आहे ना, स्वतःला आई आहे ना, भाऊ आहे ना. कुठे गेलंय सगळं? दया नाही, माया नाही, करुणा नाही, काय 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 नाही आयुष्यात. फक्त एकच लोभ, पैसा. पैसा पाहिजे, प्रॉपर्टी, जमीन, बंगले, टंगले. कशासाठी? आणि ह्याच्यातनं काय मिळालं? पण अजून तुझ्या समर्थकांना अक्कल येईना, अजून रील्स टाकतायत. कॉन्फिडन्स, रिअल कॉन्फिडन्स रिअल मध्ये नाही रे बाबा असं होत कधी. वाघ, कुणाला वाघ म्हणायचं? काय बोलतोय आपण, काय चाललंय? कौन है यह आदमी, इसे ना पैसे की परवाह है ना पावर का खौफ. नाहीच, पैशाची परवा तर नाहीच त्याला, ते बघितलेलंच आहे सगळं. आणि पावर का खौफ, अरे सत्ताच ह्याच्या हातात. प्रतिपालक मंत्रीच झाला होता ना बीडचा, ह्याच्याच हातात सत्ता, सगळं हाच बघायचा. जेव्हा धसांनी बाहेर काढलं ना सगळं, तेव्हा कळून चुकलं
याच्या आत फक्त बीड पुरते मर्यादित नाहीत, आणखी लांब गेलेत कुठेतरी, ठाण्यापर्यंत पोहोचले शेवटी, बदल्या करेपर्यंत काय काय बाहेर काढलं. काय होतं, जत्रेत सिनेमा दाखवत होता बाबा तू, आठवतंय? पैसे पैसे मोजून जत्रेत सिनेमा दाखवायचा. कुठं नंतर कंपन्यांचा संचालक, नंतर नगरसेवक, नंतर नगराध्यक्षाचा प्रभारी पण झाला. थोडक्यात बीडचा परळीचा नगराध्यक्ष पण झाला. नंतर परळीचा लाडक्या बहीण योजनेचा पण अध्यक्ष. अरे काय कशासाठी हे सगळं? आता पुढे भविष्यात बनायचं होतं बहुतेक, आमदार, खासदार, मंत्री, आणि हे सगळं जे काही लुबाडलेलं आहे ते कुठं ना कुठेतरी कामी लावायचं असेल ना. जेल जाना हमारी ख्वाहिश नहीं थी. अरे काय टाइमपास म्हणून जेलमध्ये जातात का? काय कैदी होणं हमारी मन्नत नाही थी. अरे कधीच सुटला तू, कधीच कधीच आज जायला पाहिजे होता. इतके गुन्हे नावावर आहेत, परळीतले 10 गुन्हे, पण वाचवलं कुणी सांगायची गरज नाही. नाव घ्यायला थरथर कापायची तुझी. आज बीड मध्ये बदल्या मागतायत लोक, बदल्या, पोलीस प्रशासनातल्या लोक, पोलीस अधिकारी कर्मचारी बीड म्हटले नको हात वर करतात. नको रे बाबा, दुसरीकडे कुठेही टाका पण बीड नको. काय रे वाकडं केलं होतं बीडकरांनी? सर्वसामान्य जनता, हातावर पोट भरणारी माणसं ती, काबाड कष्ट करायचे शेतात, उन्हात, उसाच्या शेतात, तेव्हा कुठं घरी येऊन 2 वेळची भाकरी खायचे ते. त्यांच्या पण जमिनी बघवल्या ना, त्याही रेटल्या. काय थाट, खिशात 2 मोबाईल आणि कानावर 1, 3 मोबाईल इथंच झाले, बाकीचे वेगळेच. ते सापडलेले मोबाईल आहेत ना, आय प्रो ब्रो काय काय, मला तर नाव पण माहित नाही. 50,000चा मोबाईल, 60,000चा मोबाईल, 70,000चा मोबाईल. अरे काय म्हणजे कुठून एवढा पैसा आला? कुठं काय आहे काय तुझ्याकडे? असाच ना लुबाडलेला पैसा इकडून तिकडून वळायचा आणि आपल्याकडे वळवायचा. याच्या पलीकडे केलं काय? दुसरा उद्योगच नव्हता ना कुठला. राहिली गोष्ट तुम्ही ज्यांच्या निकटवर्ती आहात त्यांची. अरे थकली विरोधक थकले. तोंडाला फेस आला राजीनामा मागून मागून. राजीनामाला काही झालं नाही बाबा. त्या करुणा मुंडे सांगतायत ना, 3-3-2024 2025 3-3-2025 को धनंजय मुंडे का राजीनामा होगा. काय झालं? आज 3 तारीख संपली. नाही 2 दिवस आधी घेतला होता मी उपोषणात. 5 तारखेला बसणार होते. 100% सूत्रांनी मला माहिती दिली. अरे काय, मला तर करुणा मुंडेंचं कळतच नाही. कधी धनंजय मुंडेंच्या बाजूने बोलतात, कधी धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलतात. करुणा मुंडे तळ्यात मळत आहेत. पंतप्रधानांच्या उंचीचे आहेत ते. पंकजा मुंडेंना मंत्री माझ्याच नवऱ्यानं बनवलं. मी त्यांची ताकद होते. आज मी मंत्र्यांची बायको आहे, तरी देखील मी त्यांचा राजीनामा मागतेय. मला माहिती आहे राजीनामा दिल्यावर मी मंत्र्यांची बायको राहणार नाही. दुसरीकडे त्यांचेच वाबडे काढतायत आणि दुसरीकडे त्यांचेच गुण सांगतायत. जन्म जन्म तक काय साथ हमारा वगैरे काय काय त्यांच्या त्या गप्पा. अहो करुणा मुंडे, तुम्हाला फसवलं ना ज्यांनी, तुम्हाला केसेस मध्ये अडकवलं, तुम्हाला कोर्टात आता जे काही चालू आहे ना सगळं, तुम्हाला जी काही पोटगी द्यायला लावली त्याच्या विरोधात पण केस लढतायत आणि म्हणतायत आमचं काही लग्न झालं नाही म्हणून. बघा आहे फिर्यादी त्यांच्या जी काही नोटीस आहे ती. अशा माणसाचे गुणगान पण करताय, त्याचे वाबडे पण काढताय. प्रसार माध्यमांनी नेमकं समजायचं काय? तुम्ही बाजूने आहे का विरोधात आहे? आणि राजीनामा का घेतला पाहिजे? नाही तर अशा वाल्मिक करार तयार होतील. इतक्या वर्ष तुम्ही त्यांच्या सोबत होतात, तेव्हा वाल्मिक करार विषयीचे सगळे गुण काय तुम्हाला माहित नव्हते का? तेव्हा सांगता आलं नाही? वाल्मिक करार काय कालपासून नाही धनंजय मुंडेंसोबत.
अहो मुळात प्रश्न हाच आहे की आतापर्यंत जे काही सगळं केलं ना तुम्ही, हे आधीच काढलं असतं ना तर आज सगळं साफसूप झालं असतं. मान्य आहे तुमच्यावर अनेक प्रसंग आले, दुःखद प्रसंग आले, तुम्हाला खूप त्रास झाला, हकनाक त्रास झाला. आज मी त्यांची पहिली पत्नी आहे सांगण्यासाठी कोर्ट कचेऱ्या खेळाव्या लागल्या तुम्हाला, हे मान्य आहे. पण या वाल्मिक कराड पासून धनंजय मुंडेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न का केला नाहीत तुम्ही? का केला नाहीत? माहितीये याच्या नादाला लागला माझा पती, माझा नवरा, तर एक दिवस याचंच आयुष्य धोक्यात येईल म्हणून का नाही समजून सांगितलं त्यांना? धनंजय मुंडेंना का नाही समजून सांगितलं? पत्नी म्हणून तुमचा धर्म होता ना या वाल्मिक कराड पासून दूर ठेवायचा. वाल्मिक कराड पासून काय अडलं नव्हतं. वाल्मिक कराडचा धनंजय मुंडेंपासून अडत होतं आणि नंतर डोक्यावर बसला तोच. म्हणून ही सगळी जी काही आता वाल्मिक कराडची सगळी जी गँग चेले चपाटे दिसतात ना, हे जीवावर उड्या मारतात वाल्मिक कराडच्या. आणि वाल्मिक कराड कुणाच्या जीवावर उड्या मारतोय सांगायची गरज आहे का तुम्हाला? म्हणून मला हाच प्रश्न पडतो, या वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून अजूनही त्या वाल्मिक कराडचं समर्थन होतच कसं? होतच कसं? अहो किती वेळा या वाल्मिक कराडला पीसीआर एमसीआर फिरवला, मकोका लावला, समर्थकांनी आंदोलन केली, पेट्रोल अंगावर ओतून घेतलं, आणखी बरंच काय काय उद्योग केले. काय मिळालं? आणलात का वाल्मिक कराडला बाहेर? शक्य नाही. आणि आता तर अजिबात शक्य नाही. आरोप पत्र स्पष्ट सांगताय, एक नंबरचा आरोपी, मुख्य आरोपी, कटाचा, पूर्ण कटाचा सूत्रधार, एक नंबरचा सूत्रधार. तुम्ही संतोष देशमुखला संपवलं नाहीत, तुम्ही सेवाभावी वृत्ती जपणाऱ्या, उत्तम कर्तृत्व बजावलेल्या उत्तम व्यक्तीला तुम्ही आज या जगातून दूर केलं. आणि ते पण अत्यंत निर्दयीपणे, क्रूरपणे. वाक्य आहे चार्जशीट मध्ये, अमानुषपणे, क्रूरपणे, अमानवीयपणे स्पष्ट म्हटलंय. मैताचे कपडे काढून डोळ्यासमोर हसत हसत मारहाण करताना दिसत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आणि कंसात एन्जॉय लिहिलं, एन्जॉय. 100% वाल्मिक कराडने हा व्हिडिओ बघितला असावा की संतोष देशमुखला कसं मारलंय. कारण याच वाल्मिक कराडनी त्या सुदर्शन घुलेला सांगितलं होतं, आड आला की आडवा करा, आणि निरोप दिला होता विष्णू चाटेकडनं, या संतोष देशमुखाला कायमचा धडा शिकवा आणि आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्याचे परिणाम काय होतात याचा संदेश द्या. 100% तो व्हिडिओ वाल्मिक कराडनं बघितलेला आहे. काय मिळालं तुला याच्यात? या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना वाल्मिक कराडनं, तर एक गोष्ट फक्त लक्षात येते, अतिहव्यास, लोभ. जाताना किती रे जमीन लागते माणसाला? किती जमीन लागते? अरे शेवटी घरात पण घेत नाहीत. ज्या घरात फिरतो ना आपण, बेडरूम, हॉल, किचन, बाथरूम सगळीकडं, त्या घरात पण घेत नाहीत बाबा मेल्यावर. घराच्याच बाहेर ठेवतात, तिथंच आंघोळ, बाहेरच्या बाहेरच डायरेक्ट बाहेर. कुठं? जगातनं बाहेर आधीच गेलेलो असतो, नंतर सगळंच संपवतात. आणि अंगावरचं पण सगळं काढून घेतात. अंगठी आहे काढा, गळ्यातली चैन आहे काढा बाबा, काय ठेवू नका. बघा अजून काय कुठं असेल सापडलं ते पण घ्या. मोकळा मोकळा आला आणि मोकळा गेला, हीच आहे जगाची रीत. काय केलं एवढं साठवून? त्या अलेक्झांडरनी ठरवलं अख्ख्या जगावर राज्य करायचं. सगळीकडे फिरलं, सगळीकडे हे मिळव ते मिळव, हे हा प्रांत जिंकून घे, तो प्रांत जिंकून घे. जाताना काय सांगितलं होतं त्यानं आपल्या माणसांना, जवळच्यांना? जाताना माझे हात ना असे करून ठेवा, काय जे इथं कमावलं ते सगळं इथंच सोडलं बाबा. कारण की सोबत घेऊन जाता येत नाही.
काय सोबत घेऊन गेला वाल्मिक कराडतून? काय घेऊन जाणार आहे? ही सगळी हाय आणि तळतळाट. अरे आयुष्यभर त्या वैभवी नावाच्या पुरीला, संतोष देशमुखांच्या मुलीला आयुष्यभर वडिलांची आठवण येत राहील. आयुष्यभर की माझ्या वडिलांना कशा पद्धतीनं यांनी क्रूरपणे मारलं. आज ते काय राहिलं रे? ज्या मुलीला सासरी पाठवण्याचा संस्कार ज्या वडिलांकडून घडायला पाहिजे होता, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू यायला पाहिजे होते, आज वडीलच गेले म्हणून मुलीच्या डोळ्यात अश्रू आले. तो भाऊ ज्याला कुठं अडी अडचणी आल्या, संकट आली, प्रसंग आले, तर ज्याच्या खांद्यावर ताकदीनं हिमतीनं खांदा ठेवता येतो ना, तो भाऊच त्यालाच खांद्यावर घेऊन आज त्याला स्मशानात जावं लागलं. ते पोरग बारक विराज, काय परिस्थिती आणली रे त्याच्यावर. त्याच्या तर डोक्यावरच ना वडिलांचं छत्रच हरपलं. ती आई पोटचा गोळा काय म्हणली होती माहिती वाक्य ती? हातपाय तोडून जरी माझ्या पोराला पाठवला असताना तरी घरात जसाच्या तसा बसवला असता आयुष्यभर, पण आमच्या नजरेसमोर असता रे बाबा तो. आणि ती पत्नी बिचारी अश्विनी देशमुख, कोणाच्या तोंडाकडे बघायचं तिने? ज्याच्या सोबत संसार करण्याची स्वप्न थाटली, पुढं भविष्यात आणखी चांगल्या पद्धतीने जगण्याची स्वप्न जिनी बघितली, आज त्यांचा स्वप्नातला आणि प्रत्यक्षातला जोडीदार सुद्धा तुम्ही घालवलात. काय मिळालं तुम्हाला? हात जोडून माझी विनंती आहे वाल्मिक कराडच्या सगळ्या समर्थकांना आणि चाहत्यांना, याच्या नादी लागू नका. तुमचा म्होरक्या कुठं गेला बघा. काही मिळणार नाही आता तुम्हाला. हे वाघ येणार आहे बाहेर आणि 5 मार्चला वाघ बाहेर येईल आणि 3च दिवस बाकी आहेत आणि अण्णा कमिंग सून. काही नाही, सगळं संपलं. अहो जग रहाटीच आहे, जे पेरलं तेच उगवतं. काय केलं ह्या तुमच्या अण्णानं हे तुम्हाला पक्क माहिती आहे. तरी सुद्धा जर अजूनही तुम्ही त्याच्याच बाजूने बोलताय, त्याचेच गुणगान उधळायचा प्रयत्न करताय, तर हातात काही नाही. हे रील बिल सगळं खोटं, खरं असतं ते रियल. वास्तव पहा. 31 डिसेंबर पासून, परवाच झाले 50 दिवस, 31 डिसेंबर पासून हा तुमचा वाल्मिक अण्णा कोठडीत आहे, जो आता बाहेर नाही येत. इतकं बुच मारलंय आरोप पत्रात. तुमची रील तुमच्यापर्यंतच मर्यादित, याच्या पलीकडे काय नाही. म्हणून तुमच्या सगळ्या येणाऱ्या पिढ्या, तुम्ही स्वतः सावध व्हा, जागे व्हा आणि चांगला जगण्याचा प्रयत्न करा. चांगला आदर्श समोर ठेवा, चांगला मेंटॉर समोर ठेवा, चांगला आयडॉल समोर ठेवा. वाल्मिक अण्णा तुमचा आदर्श कसा काय होऊ शकतो? वाल्मिक कराड तुमचा मेंटॉर, तुमचा आयडॉल कसा काय होऊ शकतो? ज्यानं एक घर उद्ध्वस्त केलं, ज्यानं समाज उद्ध्वस्त केला, ज्यानं पिढ्या उद्ध्वस्त केल्या, असा वाल्मिक कराड तुमचा आदर्श कसा काय होऊ शकतो? तुमच्या पिढीतल्या पोरांना या वाल्मिक कराडची सावली सुद्धा त्याच्यावर पडता कामा नये हो. चांगलं शिकवा, चांगले आयडॉल दाखवा त्यांना, आदर्श द्या त्यांना चांगले. नको त्यांच्या ह्याच्यात गुंतवू नका. अहो ही सगळी टाळकी टुकार, अहो काय पावशर पण नाही जगली ही. 100 पैकी 25 मध्ये पावशर, पाव ना, पाव भाग. किती आहेत वय? 25, 24, 26, याच्या पुढे वय ना त्यांची. गेली ना हकनाक 25च. काय मिळालं यांना? काय मिळालं नाही हाताला. त्यांच्या आई वडिलांना काय वाटत असेल आज? अहो ती म्हणत असतात मनातल्या मनात, जन्माला आला तेव्हाच नख देऊन मारला असताना तर आज हे दिवस बघायला लागले नसते. किती वेळा पोलीस दारात गेले असतील यांच्या. हे जेव्हा बोंबलत फिरत होते फरार होऊन, तेव्हा किती आईला त्रास दिला असेल, किती वडिलांना त्रास दिला असेल, किती वेळा चौकशी केली असेल, विचारला असेल कार्ट कुठं आहे, पोरगा कुठं आहे, हजर करा. किती त्रास दिला असेल. काय वाटलं असेल त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढीला. आता काय करणार ते आई वडील? पोटचं पोरग असं नको त्या उद्योगात अडकलं, गेलं ना हकनाक.
अहो आदर्श कुठं? संतोष देशमुखांना फक्त शरीराने संपवू शकता तुम्ही, संतोष देशमुखांचे विचार संपवू शकत नाही. आजही त्या गावामध्ये मस्साजोगच्या प्रत्येक घराघरात संतोष देशमुखचेच विचार आहेत आणि तेच विचार त्या गावाला पुढे नेऊन जातील याची मला खात्री आहे. मला संतोष देशमुख फक्त शरीराने मारू शकलात तुम्ही. त्यांचे सेवाभावी वृत्तीचे विचार, सगळ्यांना सामावून घेण्याचे विचार, सगळ्यांसाठी धावून जाण्याचे विचार, सुखदुःखात उभे राहण्याचे विचार, हे संतोष देशमुखांचे विचार कोणीही मारू शकणार नाही. चॅलेंज आहे माझं तुम्हाला पण. 5 मार्चला बाहेर येतोय ना वाल्मिक कराड, माझंही चॅलेंज आहे. तुम्ही रील टाका 5 मार्चला कसा काय बाहेर येतोय बघा. शक्यच नाहीये. हो तंतरली, सगळं संपलंय, आता काय राहिलेलं नाही. आता फक्त खटला आणि निकाल, याच्यापुढे काही नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे माझी सगळ्या समर्थकांना, जागे व्हा. नको त्याला आदर्श मानू नका. आणि त्यांनी त्याचे जे काय आहेत ना सगळे चेले चपाटे, काय कामाचे नाहीत, सगळे आत गेले. यांच्याशी संपर्क पण ठेवू नका. आपलं स्वतःचं जीवन बघा, समाजात कसं चांगलं वागता येईल ते बघा. रील फीलच्या नादी लागू नका. रिअल मध्ये या, जरा डोळ्यावर पाणी मारा आणि बघा आपण कुणाकडे आदर्श बनवला, भविष्यात कोण आदर्श पाहिजे हे नजरेसमोर आणा आणि पुढच्या पिढ्या आपल्या चांगल्या जगतील याचा प्रयत्न करा. म्हणून मी खरंच परत एकदा शेवटचं सांगतो, 5 मार्चला वाघ पिंजऱ्याबाहेर सोडून द्या. वाघ पिंजऱ्यात गेला तो गेलाच. कारण तुमच्या सगळ्या रीलला आरोप पत्रानं बूच मारलंय आणि ते बूच आता निघू शकणार नाही. हे बूच आहे कायद्याचं, हे बूच आहे न्यायाचं आणि हे बूच आहे आतापर्यंत त्या वाल्यानं आणि त्याच्या सगळ्या चेल्या चपाट्यानं केलेल्या कुकर्माचं. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.